तर आलो भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण मिरची भरून मुंबईच्या वाशी मार्केटला आलेलो. गाडी बिडी घेतली खाली करून आता म्हणलं झोपायला लागतंय. एसी बीसी लावून झोपलो भावांनो, पण काही झोप नशिबातच नाही. तोपर्यंत आला आप्पाचा फोन. आप्पाने फोन केला, म्हटले लोडिंग आपल्याला रिटर्नची जायला. डायरेक्ट खोपोलीत कसलं रोल सांगितलेलं, ही रोलची कंपनी आहे. प्लास्टिक रोल आहे काय माहित. भरलं घेतलं भरून, जरा लोडच होता हो, 3-3.5 टन होता. काही विषय नाही, घेतली गाडी भरून काढली गेटच्या बाहेर. आपल्याला वॉचमन दादा बघा कसं सलाम करते ती. मस्तपैकी सलाम बिलाम ठोकला. म्हटलं आता चला निघूया. बिल पण यायचं होतं, बिल घेतलं आणि आता एक्सप्रेसला जरा लागायच्या आधी म्हटलं उजेड आहे, जरा अंधारा पडल्यानंतरच निघू. मग निघलो आणि डायरेक्ट आलो लोणावळ्यापाशी आपल्याला गावलं सागरभाऊ भेटले. आता सागरभाऊ भेटले म्हटल्यानंतर थंडच्या बाटल्या आमच्या हातात कशा आल्या. लका लय अंदाज नका लाव भावांनो. उरपाट एक्सप्रेसला गेलो, दुकान तर नाही तुम्हाला पण माहित आहे. दुकानातनं घेऊन येऊन मग एक्सप्रेसला बसलो. तिथून निघलो डायरेक्ट आलो वाकडपाशी. एक भाऊ आपल्याला येऊ रिक्षावाला फुल रिक्षा पळवत आपल्या गाडीच्या मागं रावेतपासून वाकडपर्यंत आला. मग काय त्याला पण भेटलो. तिथून निघलो डायरेक्ट आलो सांगलीत. गाडी बिडी घेतली खाली करून. सांगलीचा विनीत परत गाठ पडला तवेरावाला. चालल्याला विशाल गडला, काय विषय नाही. मग त्याची गाडी बीट घेऊन निघलो आणि डायरेक्ट आलो कराडामध्ये. तर कराडामध्ये आल्यानंतर आपल्याला काही गाडी भरायची नव्हती, कारण की भावानं आपली कंटिन्यू ड्राईव्हमुळं आणि रातभराच्या जागरणमुळं तोंडाला उष्णता उठलेली, जेवण काही जात नव्हतं, तिकट काय लागून देत नव्हतं, दवाखान्यात पण जायचं होतं. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.